आज आपण बनवूया कुरकुरीत कारलं। त्यासाठी बघा एक मोठ्या आकाराचं कारलं घेतलं होतं आणि त्याला अशा पद्धतीत बघा पातळ कापून घेतलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला अर्धा चमचा मीठ आणि मीठ चांगलं ह्याला चोळून घ्यायचं। आता आपल्याला ह्याला काय करायचे 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। 15 ते 20 मिनिटं झाले बघा मी ह्याला झाकून ठेवलं होतं। तर ह्याला बघा अशा पद्धतीत पाणी सुटलेलं आहे। तर हे काय करायचं चांगलं पिळून घ्यायचं आणि नळाखाली स्वच्छ धुवून पाणी नितळून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊया। छोटा 1 चमचा मिरची पावडर घेतलेली आहे। आपण पहिलं कारल्याला मीठ लावलं होतं तर त्याप्रमाणेच मीठ टाकायचं कारण धुवून निघालं होतं। थोडीशी टाकायची हिंग पावडर आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहे बघा मी आगळ भिजत घातलं होतं तर थोडं आगळचं पाणी टाकणार आहे। जर पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस पण टाकू शकता। आता हे काय करायचं पहिलं चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला टाकायचे तांदळाचं पीठ मिक्स करतच आपल्याला ह्याला टाकायचं आहे। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। तेल बघा चांगलं कडक गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण सोडून घेऊया। पण गॅस मिडियमच आहे हे लक्षात ठेवायचं। अशा पद्धतीत सोडून घ्यायचे। आता एवढेच आपण चांगले फ्राय करून घेऊया। 2 मिनिटं झालेले आहेत बघा आपण ह्याला हलवून घेऊया। मस्त असं बघा कडक झालेले आहेत एकदम कुरकुरीत असे छान असे फ्राय करून घ्यायचे। आता हे आपण काढून घेऊया। सगळे बघा बनवून झालेले आहेत एकदम कुरकुरीत आणि एकदम चवीला एकदम वेगळे असे।